गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघहरण परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानिचे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता हा सोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिमला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आलावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दीजिये सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावयात पहिलं तीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीनाना न बाध होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून ज्ञानार्गरधी प्रकुटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो हो पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था का सोनिया संसारात प्राचीनतो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। एक मान श्री स्वामी समर्थ मंत्रजप। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा
अनामातीता अनंता, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फारशरधर, आगमी लीला जयाची, त्या मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरप्रसाद मिळता, मूळ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता न मिळेली, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कारणछेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी तयाचा नमस्कार, वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमिला, धर्म संस्थापना करणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामी महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यांची साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडणी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजले, करता आणि करविता, तुझी एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता, मी पणाची नसेची, एसी 19 स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरदहस्ते करुणी, आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय, सदुदित राहती, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले जानी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलवितीमान, तयांचे चरण नमिले, ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित, वरप्रसादा कारणी, आहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, परी हे अमृतदानुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी, तेकडे न पहावे, स्वामींच्या लीला भूत, अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णता ग्रंथ, पसरेल समुद्रसा, त्या महोदधीत न पाही, अमोल मुक्तापळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अन्मान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, आदरे भक्त परिसुत, प्रथमाध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमाध्याय गूढः. श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी, रचाप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की, त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनाशी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसवणी दोहेवरी, तिसरीवरी बैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी, स्वामींनी हस्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटकाप्रती, जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो, तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंदोळी सगळं, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथून आज झाले, तैपासून या नगरात आनंदे आहोत नांदत, ऐसे आमचे सकल व्रत, असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्त्री प्रख्याती विशेष त्यांची न जाहली, दर्शन येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयाध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करून वस्ती, मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत, आपा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वरून, सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतने भाग पडे, टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, भूत वर्जिले सेवकानी, परिणच मानले त्या, तेथून निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तवनिचिती, आले चोळापाचे ग्रहाप्रती, स्वामी सिजानुनी ईश्वरमूर्ती, चोळापा करी आदर, योग यागादिक काही, चोळापाने केले नाही, परी भक्तीस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखुनी भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळापाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तैपासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळापा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी, मारुजीराजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे, चोळापाचे ग्रहाप्रती, आले कोण एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोकां माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले, वार्ता एसी एकोणी, राव बोलला कायवानी, गावात येती येऊनी, फार दिवस राहले, परी आम्हा श्रुत पाही, आज वरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया येती वर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, एसी वार्ता एकलिकानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना,
राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जळली तै, सकळ सभा आनंदिली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसुत, तृतीयोऽध्याय गूढः, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयाध्यायः, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ एके हाता, स्वामी चरित्र गाता एकता, पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळाप्पाचा दृढभाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते, चोळाप्पाची सद्गुणिकांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसरे, ऐसे आले किती एक, भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते येती राजपुरविती, दृढ चरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटील, तया शास्त्रे केवळ, नास्तिकांप्रती तात्काळ, योग्य शासन करिता ती, कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी, हासोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे, ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक, एका भक्ताची घरी, पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती, वैसल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शन इच्छुक जनसंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला भूत, एकची गर्दी जाहली, दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे, हे तू पूर्वावे म्हणचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ, संन्याशापुढे लोटिती, मोडली जनांची गर्दी, तो एवोनी सेवे करी, संन्याशापुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी, तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्जसे, जे पातले करू छळना, तयांची झाली विटंबना, दंडावया कुसित जना, अवतरले यतीवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोऽध्याय गूढः, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भावकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका, भास्करा पूर्ण साक्षी परात्परा, भक्त खरा सदयतू, अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामीराज वास करीत, भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहुकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी, बडोद्या माझी त्यावसरी, भल्लाराव राज्याधिकारी, एकदा तयाचे अंतरी, विचार ऐसा पातला, दिवान आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे अनिल स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एक लागून गोष्ट मान्य करवे नाम, तेव्हा तात्या साहेब सरदार, होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपाला ही पर्येसी, आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते अनावे वटपुरीसी, तरी मी आणि तयांसी, निश्चय मनासी असो द्या, ऐसे एकूणी उत्तर, संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र, आनंदित जाहली, नृपतीसह सकळजने, त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया, तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ, पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा, ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी, कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्काने, करती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसार दाने, याच कथने तृप्ते केली, स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करती सर्वदा, एशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी, मग लढविली एकयुक्ती, एकांतिका टुनी चोळप्पाप्रती, त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी, मग भल्लाराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते, द्रव्येन सर्वी वशा, चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल, चोळप्पाने कर जोडूनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थानी, बडोद्याप्रती चालावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे एकूण या वचन, समर्थानी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चालावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त, पंचमाध्याय गूढः, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत,
अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चालावे। भाषण एसे एकोणी समर्थ बोलती हासुनी मल्हाररावाची आमणी आम्हाविषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नोहे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी। मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे। एशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावी पळवून येतीसी। असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालूनी स्वामीसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुरती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोधाला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडणी साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गुढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्यायः समाप्तम शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जय अजी निर्गुणा जय जय अजी सनातना जय जय अजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी केरळी कराधिक शास्त्र्यांसी वेतनी देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया हितीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुनी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नेम सारोनी ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटलिया काहीनिशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी वृचिक एकाकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडवणी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारसी जागृती आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होणे विषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखुनी वृचिकासी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नोहे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने याची भुवांप्रती पटली खून धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सददित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गुढः श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय अजी सुखधामा जय जय अजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर तयांप्रती सकल सुखे अनुकूलस्ती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा भरून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुकोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले
केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भोयत्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे त्वा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेनी व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणूनी हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेणी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गूढः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्यायः श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रीय वैशाधिक शूद्र अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो एषा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणी हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदिनी चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य आपले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागुन ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासूनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकुनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेखनूर दर्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र धामिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याची काय करावे महाराज आज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती तेथे चुन्यगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्यगच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गूढः श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्काने सुवर्णताटी भरोनी आपणा पुढे येती पाहून या स्वप्नी ऐस्या गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोणी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकूण या भरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निखुंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले
प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. एषा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरुणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे एकूण मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जय. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णले अल्पवृत्त मुरगोडी बाळापायत पुण्यस्थान जाणून तेथे एकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोऽध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागिले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रात करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी वैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापुरम परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठुनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्न स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी तयाचे मानस कदा उदासनो हेची. आयाराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखोनी ऐसी परी. बाळाप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमची सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरुजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणूनी बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालवला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशी दिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होतानी चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालुनी वृचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्का न मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वरुण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत 11 गूढः. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सनिध पातले आजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी
ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठवून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते भिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गाऊनी परतले सत्वर भिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान अटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधुकरी मग यावे भिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान एशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी एशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपापसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे एसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पासी यावे मरण विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या अग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल एशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची इच्छी बाळाप्पा ऐसे एकुणी समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याची दिनी 2 चिठ्ठ्या लिहुनी उभ्यंतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामींचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशाध्याय गूढः श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाप्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावारी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले तैपासोनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी घराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भूत असे संप्रात लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ए सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे
ऐसे एकुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाबदीतला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकुणी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यासुदुरी करावी राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवलपरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रिन स्वस्थ आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते एकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्वभरे ती कोणासी मानिनाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी यादाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावी परी राणीसी भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकूण या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळाप्पा बोलले तयासी द्रव्य आशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत त्रयोदश अध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्यायाः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परम पावना दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठवून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातकर्मे अटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालाधी समग्र तुची रूपे नटलासी करता आणि करविता तुची हवी आणि होता दाता आणि देवविता तुच समर्थानिचे जंगम आणि स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता आसो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रात तेही नावरे विष्णू शंकर एकसरे कोणठेच झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिंदला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आना विजी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय दीजिये सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वना मत्तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधुत तुझ्या कृपे
किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्करधही प्रकोटोपय, शांतिमनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भोपंत, व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वता, आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, आसोन या संसारात, प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी, एशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषुनी तत्वता, वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता एकता, सकल दोष जातील, कैसे करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त, चतुर्दशोऽध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15, श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवण, अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती, नसे जयाची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करती स्वामी भक्ती, जन हासती तयाते, त्यावेळी मंगळ वेढ्यात, बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयांची, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक शय्या करोन, तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालीतसे, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे, पाहोन या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेविती, तात्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडले तै पासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सनिध आनंदे, मग बसाप्पाची कांता, एकोनिया एसी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले, बसाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडले संसारासी, वेळ काय लागले, परी बसाप्पाचे चित्त, स्वामींचरणी आसक्त, जना अपवादा न भीत, नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहार होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापला सकळ, तेजे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या एशा परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलूनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपले अंगवस्त्र, बसाप्पा सोडूनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्र पोशीचे, असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत, पंचदशोऽध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16, श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त, भूवरी प्रगट होत, अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात, हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची, ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे, माता बंधू राहती, मुंबईत तयांचे मित्र, ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार, त्यात तोटा आला तयासी, एके समयी पंडितांनी, स्वामी कीर्ती एकलिकानी, तेव्हा भाव धरुणी मनी, नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित, अक्कलकोटी येईन, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र
अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती, बोलावूनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुजान. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी, शिव राम मारुती एसी, नामे दिदली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्या वेळे त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते एका. श्लोक, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रीनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक, आकाशात पतिततोयम यथा गच्छित सागरम, सर्वदेव नमस्कारः केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केली पावन तया ते. श्लोक, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न एकोणी. समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवून येथे अनाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी, आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे तयांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोडी समर्थे तयांसी दिदली, ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तू धरावा. आज्ञा 1980 आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करूनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवूनी. विनविते जोडूनी कर, अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. एशी तियेची उत्तरे, एकोनिया स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक भक्त परिसोत. षोडश अध्याय गुढहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामांचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत एकोणी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगूनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणूनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हासोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नो हेची. ऐसे उत्तर एकोणी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामिठ्यापुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता, परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी एकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती, स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या.
पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोप्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी एकाची दर्शना. त्यासी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्यांप्रती मनातील खून सांगिती. एकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तिन निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणारसे भरले पूर्ण. एकले आतुनी राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या उसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी या नावे. पाहोन या समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. आसो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सनिध अनावे. परिसूत त्या संगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदी नसरत असे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परी गंध न लाविती. भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता एकोणी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या अग्निसी. संधी सापडली काळासी ओढून बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गूढः. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मनासी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोंकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान वृष होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. हेच गाव मोगला इथं. तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य
पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुचान. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी यज्ञ, तरी संभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडाळी संगती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतुनी. पुढे सेवे कऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कपणी झोळी निशान. ब्रह्मचारी दादाची उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊ निगादिसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी एशा गोष्टी करिता, नकार म्हणीची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थे एशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चिला अनुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेलेल्या ते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतकेची पुरे जाहले. एकूण एशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करोनी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समी, लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी, दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिच पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुन, क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी, लोकापवदा कारण. एकोणी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासुनी. पुत्राचे एकूण वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बैसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशाध्याय गुढः. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजय निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी भूत, महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन, शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी, सन्मुख पाहुणी तयाला, अज्ञानचक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची, समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, आसो झाली काही वेळ, समाधी उतरून तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी, सददित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती, तेथीची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, जाहले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुणी नरसिंह सरस्वतीची, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वर योषिता पाळुनी, तीयसी द्यावे सोडुनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुनी, अंती जासी सुखानी. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील, परी अंतरीची खुन, यती तत्काळ जाऊन, पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिदली सोडुनी, येऊन राहिले स्वस्थानी, धर्म कृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार, त्यांसी ही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य, होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी,
खडग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणले अंतर, त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, तत्वर आली बाहेरी, तरवाडाचे झाडावरी, तलवार दिधली टाकुनी. कार्य आपण योजले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच, आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्री चरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले, दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनविनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, वृत्तांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वाप त्वरित, स्पर्श या ते करू नको, ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णताती, बैला प्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. एशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गूढ हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाकरा, जय जय आजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही, असो कोणी एके दिवशी. इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला, करुनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हस्य वदने करुनिया. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्काने करुणी नाना, येथेच्छा भोजन देई जय. ग्रहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पकांनी, फकीर बोलवले 5 जण, जे उघातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पत्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते दवा, म्हणे यवन यती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता सुजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची आ. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मेळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊनी एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणूनी सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गूढ हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनाकारणी संपवावा अवतार. आता ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधन्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. चटचक्रा ते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कल कोटीचे जन समस्त, दुःखे करुण अक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्र साम. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धारिले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पादशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्तवन,
आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सखल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यायात, ते एकता पुनित श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा, बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू 8व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णले 19व्यात, सारांश रूपे सत्यपय. एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयु आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमूल कीर्ती, मुखी असो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोन, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गूढ हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.